जर तुमच्या घरचे म्हणत असतील ना हिला तर भाजीच येत नाही, तर हे छोले रेसिपी नक्कीच ट्राय करा। तर मी इथे 3 कांदे घेतले आहे, 2 टोमॅटो घेतले आहे। त्याला कट करून घ्यायचे। मिक्सर जारमध्ये कांदा, टोमॅटो, आलं आणि खडे मसाला आणि त्यामध्ये एक ब्रेड टाकायचा आहे। ब्रेडनी ग्रेव्ही खूपच मस्त येते। हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। कढईमध्ये तेल टाकायचं आहे। तेल गरम झाले की त्यात जिरं आणि आपण जे वाटण केलेलं आहे ते टाकायचं आहे। याला चांगलं असं मिक्स करायचे। त्यात लाल मिर्च पावडर, कांदा लसूण मसाला, छोले मसाला, गरम मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यात थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे। त्यावरती झाकण ठेवून त्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। मग त्यामध्ये शिजून घेतलेले छोले टाकायचे आहे। मी रात्री छोले भिजत घातले होते। कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या। मग त्यात परत गरम पाणी टाकायचं आहे। गरम पाण्याने तर्री फारच मस्त येते। मग त्यात कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी टाकायची आहे। तर रेडी आहे आपली छोल्याची भाजी। व्हिडिओ खूपच जास्ती कामाचा आहे, तर तुम्ही नक्कीच सेव्ह करा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आता मी माझी रुटीन शेअर करते। यांनी ध्रुवसाठी एक छोटासा पण खूपच उपयोगी पडणारा असा कुकर आणलाय। ध्रुवसाठी काहीही बनवायचं असेल तर मोठ्या कुकरमध्ये फारच हार्ड जायचं, तर आता ध्रुवसाठी काहीही बनवायचं असेल तर मी पटकन असं बनवू शकते। व्लॉग आवडल्यास लाईक आणि फॉलो नक्कीच करा।